उन्हाच्या तापत्या झळांनी पोळलेल्या आपल्या सर्वांचेच डोळे ज्या बातमीकडे लागले होते ती बातमी आता आलेली आहे। मान्सून वाऱ्यांचेच म्हणजे पावसाचे आगमन आता भारतात झालेले आहे। यंदा 8 दिवस आधीच हे वारे भारतात आलेले आहेत। त्याच्यामुळे 2009 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची स्थिती होती। यात सर्व पार्श्वभूमीवरती हे मान्सून वारे म्हणजे नेमके असतात काय, त्यांची निर्मिती कशी होते आणि हे वारे आता भारतासाठी इतके महत्त्वाचे का आहेत, यात सर्व प्रश्नांवरचा आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मुळात पहिले बघूया हे मान्सून वारे म्हणजे नेमके असतात काय आणि त्यांची निर्मिती कशी होते। मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम ह्याच्यावरून आलेला आहे। मुळात जगभरामध्ये पूर्वीच्या काळी अरबी व्यापारी हे जगभर व्यापारासाठी फिरायचे। त्यांनी आपल्या नोंदींमध्ये नोंद करून ठेवली आहे की उन्हाळ्याच्या शेवटी हिंद महासागरातून प्रवास करत असताना जोरदार वारे वाहत असतात। याच वाऱ्यांना आता आपण मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून वारे असं म्हणतो। आता या वाऱ्यांची निर्मिती कशी होते हे आपण बघूया। उन्हाळ्याच्या शेवटी हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालयाच्या दक्षिणेकडे म्हणजे उत्तर भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो। तर त्याच वेळेला विषुववृत्ताच्या शेजारी विषुववृत्ताच्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला असतो। हवामानाच्या नियमानुसार जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत असतात। त्याचमुळे या कालखंडामध्ये जास्त दाबाकडून म्हणजे विषुववृत्ताकडून भारताच्या उत्तरेकडे म्हणजे कमी दाबाच्या पट्ट्याकडे जोरदार वारे व्हायला सुरुवात होते। हे वारे वेगाने वाहत असतात आणि हे वारे समुद्रावरून येत असल्यामुळे त्याच्यामध्ये बाष्पसुद्धा ते असतं आणि याच वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो, ज्याला आपण मान्सून वारे असे म्हणतो। हे वारे नैऋत्येकडून येत असल्यामुळे आता आपण त्यांना नैऋत्य मान्सून वारे असे देखील म्हणतो। या वाऱ्यांमुळे भारतामध्ये सर्वत्र पाऊस पडायला सुरुवात होते। साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये अंदमान निकोबार बेटांवरती या वाऱ्यांचं आगमन होतं। नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारताच्या मुख्य भूमीवरती म्हणजेच केरळमध्ये यांचं आगमन होतं। तिथून मग संपूर्ण भारतभर हे वारे पसरायला सुरुवात होते, संपूर्ण भारत व्यापायला सुरुवात होते। साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये या वाऱ्यांचं आगमन होतं। या वाऱ्यांमुळेच भारतामध्ये पाऊस पडतो। सप्टेंबरच्या शेवटी हे वारे हिमालयाकडनं पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू करतात। तेव्हा सुद्धा बंगालच्या उपसागरावरनं ते येत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये बाष्प तयार होतं आणि त्या वाऱ्यांमुळे सुद्धा भारतामध्ये पाऊस पडतो। या वाऱ्यांनाच आपण ईशान्य मान्सून वारे असं देखील म्हणू शकतो। या वाऱ्यांमुळे मुळातच मान्सून वाऱ्यांमुळे संपूर्ण भारताभर पाऊस पडतो। ह्या मान्सून वाऱ्यांचं आपल्यासाठी इतकं महत्त्व का आहे तर ह्याचं कारण असं की भारतीय शेती आजही पावसाच्याच पाण्यावरती अवलंबून आहे। बहुतांश शेती आजही पावसाच्याच पाण्यावरती टिकून आहे। त्यामुळे या पावसाचं प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी संपूर्ण शेतीवरच नाही तर एकूणच भारतीय जनतेवरतीच ह्याचा परिणाम होतो, कारण ह्याचाच वापर आपण पाणी पुरवठ्यासाठी पण करत असतो। त्यामुळेच हे मान्सून वारे हा पाऊस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तेव्हा हे पावसाचं आगमन आता झालेलं आहे। त्याचा आनंद लुटायला तयार व्हा आणि सज्ज व्हा या पावसाचं स्वागत करायला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।